भारताच्या खो खो संघाने यंदा खो खो विश्वचषक जिंकत देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे। या जगज्जेत्या संघात बदलापूरच्या रेश्मा राठोडचाही समावेश होता। विश्वचषक जिंकून बदलापुरात आल्यानंतर रेश्माच्या शिवभक्त विद्यामंदिर शाळेने तिची जंगी मिरवणूक काढली। ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांनी रेश्माचं स्वागत केलं। यावेळी शाळेचे अध्यक्ष शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सुद्धा उपस्थित होते। बंजारा या भटक्या विमुक्त समाजातून आलेल्या रेश्माची आई आणि वडील आजही नाका कामगार म्हणून काम करतात। आज रेश्माच्या विजयी मिरवणुकीत तिची आई अभिमानानं पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाली होती। आम्ही नाका कामगार आहोत, अतिशय गरिबीत रेश्मा वाढली, पण आम्ही तिला फक्त जन्म दिला। तिला घडवण्याचं काम तिच्या शाळेने आणि प्रशिक्षकांनी केलंय आणि आज आमच्या मुलीने आमचं आणि शाळेचं नाव देशात गाजवलं, अशी प्रतिक्रिया रेश्माची आई धमीबाई राठोड यांनी दिली। आम्ही गरीब लोक आहे, नाकावर काम करून आमची पोरीला एवढा शिकवलेले, आम्हाला खूप खूप चांगले वाटते। आम्ही आई बापा अनपढ आहे। अच्छा, आम्ही कोई शाळा नाही शिकले, काय नाही, आम्ही अनपढ आहे। आई बापा आमची पोरीला चांगले शिक्षण दिले। आम्ही 3 वर्षाची होती ते मुलगी तेव्हा आम्ही शाळेला टाकलेले ते। तेव्हापासून त्या सराला, मस्कर सराला, मेंगल सराला ते लोकांनी आम्ही पैदा केले, ते लोकांच्या हातात दिलेले माझ्या मुलगीला त्यांनी घडवलं। माझ्या यशात माझं कुटुंब आणि माझ्या शाळेची भूमिका खूप महत्त्वाची असल्याचं रेश्माने सांगितलं। तर रेश्मा ज्या शाळेत शिकत होती त्या शिवभक्त विद्यामंदिराचे तत्कालीन मुख्याध्यापक आणि सध्याचे कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे देखील रेश्माच्या विजयी मिरवणुकीत उत्साहाने सहभागी झाले। रेश्माचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। मला खूप आनंद होतोय आणि ज्यांनी माझ्यावर एवढी मेहनत घेतली त्याचं आज ध्येय म्हणजे उंचवलं आहे मी। ज्ञानेश्वर सरांनी पण ज्ञानेश्वर सरांनी, मेंगल सरांनी आणि मस्कर सर यांनी खूप मेहनत घेतली आणि मी सगळ्यांची आभारी आहे की शिवभक्त शाळेने मला खूप काही दिलं आहे, त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचली आहे। मला खूप आनंद होते आणि सगळ्यांनाही खूप मी एवढ्या उंच लेवलावर पोहोचले आहे की माझ्यामुळे सगळ्यांना आनंद होते, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। या शाळेचा मुख्याध्यापक मीच आहे। मी आज जरी आमदार असलो तरी या मुलांना घडवण्यासाठी गेल्या 20 वर्षापासून आमच्या शाळेने प्रयत्न केलेत। त्यामध्ये आमचे क्रीडा शिक्षक मस्कर सर असतील, मेंगल सर असतील, यांनी प्रचंड मेहनत घेतली। या मुलींच्या अंगातले कला कौशल्य गुण ओळखून यांना आजपर्यंत नॅशनल स्तरापर्यंत पोहोचवलं होतं। पण या नॅशनलच्या गेममधून आज तिला वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळाली। एवढंच नाही तर वर्ल्ड कपमध्ये खेळल्यानंतर तिने भारताचा झेंडा संपूर्ण विश्वावर लावलेला आहे। आज बदलापूरचं नाव संपूर्ण भारतभर करणारी आमची रेश्मा राठोड अतिशय गरीब घरातली आहे। तिचे आईवडील आज सुद्धा नाक्यावर मजुराचं काम करत आहेत। अशी ही मुलगी जी नॅशनल प्लेअर आहे, तिने अनेक गोल्ड मेडल जिंकलेत आहेत। अशा मुलीने आज आपल्या भारताचं प्रतिनिधित्व केलं, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आहे। आमदार म्हणून आणि शाळेचा मुख्याध्यापक म्हणून मला खूप खूप आनंद या ठिकाणी वाटतोय। बदलापूरच्या वडवली गावातील शिवभक्त विद्यालयात मैदानी खेळांना नेहमीच प्राधान्य दिलं जातं। खो खो, कबड्डी अशा खेळांच्या स्पर्धाही इथं घेतल्या जातात। क्रिकेटची लोकप्रियता असलेल्या देशाने खो खोचा विश्वचषक जिंकणं ही बाब येत्या काळात खो खोची लोकप्रियता वाढवणारी ठरेल हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, बदलापूर।